ते महागावकर नावाचे एक गवळी होते. श्री धावीर महाराजांची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. आता ती जी जागा आहे ती धावीर देवस्थानांची मूळ जागा आहे. बळवंतराव मोरे भगवंतांनी त्यांना स्वप्नात येऊन असा दृष्टांत दिला की रोह्याच्या पश्चिमेला एक कातळ आहे. ब्रिटिशर्स तसं लगेचच विश्वास ठेवणार नव्हते. अनुभव आलाय आणि त्यांनी सांगितलं की तो आमचं रक्षण करतो तर त्याला आम्ही सॅल्यूट करू, त्याला आम्ही सलामी देऊ. आणि तेव्हापासून सलामी सुरू झाली. भारतामध्ये फक्त कलकत्त्याची पालिका माता पालखीच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता धावीर महाराजांचं वारं संचारतं. ते वारं कुलकर्णींच्या घरात या अंगणामध्ये संध्याकाळी 4 वाजताच का संचारतं? राजे कुटुंबीय जे आहे त्या राजे कुटुंबियांचे जे वंशज असतात हे 4 वाजता जेव्हा वारं अंगात येतं त्यावेळेला ते शस्त्र देण्यासाठी म्हणून ती पालखी इथे धावीर चौक जो आहे तिथे आणली जाते. माझं नाव मकरंद प्रभाकर बारटके आणि धावीर देवस्थान ट्रस्ट याचा मी कार्यवाह आहे. काका, जरा आम्हाला आहे ना धावीर महाराजांचा इतिहास थोडक्यात सांगितलं तर बरं होईल, जरा आम्हाला पण समजेल. धावीर महाराजांचा इतिहास जर आपल्याला बघायचा झाला तर धावीर महाराजांचं जे मूळ स्थान आहे वराठी येथे, रोह्यापासून ते 9 किलोमीटर अंतरावर आहे. वराठी गावामध्ये अशी एक तिथे कथा आहे की तिथे महागावकर नावाचे एक गवळी होते आणि त्यांची एक कपिला गाय एका विशिष्ट ठिकाणी यायची आणि तिथे तिला दुधाचा पाना सुटायचा. बरेच वेळा असं झाल्यानंतर त्या गवळ्यांनी तिथे खणून बघितलं, तर तिथे खणल्यानंतर त्यांना तिथे श्री धावीर महाराजांची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. आता ती जी जागा आहे ती धावीर देवस्थानांची मूळ जागा आहे. श्री धावीर महाराजांचे निस्सीम असे भक्त ते म्हणजे बळवंतराव मोरे. बळवंतराव मोरेंचा इथे रोह्यात जी आपली मोरेआळी आहे तिथे वाडा देखील आहे आणि त्यांच्या आडनावावरूनच ती मोरेआळी म्हणून ओळखली जाते. बळवंतराव मोरे हे निस्सीम भक्त होते. त्यांनी एक असा व्रत घेतलेलं की श्री धावीर महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. जोपर्यंत त्यांची शरीराने त्यांना साथ दिली तोपर्यंत त्यांनी ते व्रत सांभाळलं. पण 70-80 वर्षानंतर त्यांना घोड्यावर बसून रपेट करत एवढ्या 9 किलोमीटर जाणं हे थोडंसं त्यांना अवघड होऊ लागलं. मग त्यांची उपासमार व्हायला लागली कारण त्यांचं व्रताशी ते पूर्णपणे दृढतेने बांधील होते. शेवटी भगवंतालाच त्यांची दया आली. जसं आपल्या आईला आपल्या मुलाबद्दल काळजी वाटते तसं भगवंतांनी त्यांना स्वप्नात येऊन असा दृष्टांत दिला की रोह्याच्या पश्चिमेला एक कातळ आहे. त्या कातळावरून माझ्या दिशेला जर नमस्कार केलास तर तुला माझं दर्शनही होईल आणि तुझं व्रत पण तुटणार नाही. आणि मग त्यानुसार त्यांनी जे आता इथे मंदिर आहे, इथे कातळ होतं पूर्वी, त्याच्यावर त्यांनी मंदिर बांधण्याचा संकल्प केला आणि मग इथून ते दर्शन घेत असत. आता ही जी जागा आहे ही देशमुखांची आहे. बापूजी देशमुख जे आपल्या ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट प्रशांत देशमुख त्यांचे आजोबा, तर त्या दोघांनी मिळून असं ठरवलं, दोघंही श्री धावीर महाराजांचे भक्त असल्यामुळे, की आपण इथे देऊळ बांधू. म्हणून 1848 साली त्यांनी इथे एक छोटंसं कौलारू देऊळ बांधलं.
आता हे देऊळ बांधल्यानंतर त्यांची भक्ती चालू होती. रोह्याचं मूळ ग्रामदैवत धाकसूत महाराज आहे. धाकसूत महाराजांचं मंदिर आपल्याला माहिती आहे की धनगराळीमध्ये जे अहिल्या पुष्करणी म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुष्करणी जे आहे तिथे ते त्याच्या बाजूलाच ते देवाचं स्थान आहे. पण तिथे त्यांना देऊळ बांधता येत नव्हतं, कारण असं होतं, वंदता होती की एका रात्रीत एका दमात एका झाडाच्या लाकडामध्ये ते देऊळ बांधलं पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आजच्या काळामध्ये हे तरी शक्य वाटत नव्हतं. अर्थात हे धाकसूत महाराज हे धावीर महाराजांचे मोठे बंधू आणि त्यांचं अनायसे इथे देऊळ झालेलं. मग त्या दोघांनी रोह्यातली गावकी बसत म्हणजे सगळ्या गावकऱ्यांना बोलवलं आणि असं ठरवलं गेलं त्या गावकीमध्ये की धाकसूत महाराजांबरोबर त्यांचे लहान बंधू श्री धावीर महाराज यांना आपण ग्रामदैवत म्हणून स्वीकारूया. ते साल होतं 1860. आता हे सगळं झाल्यानंतर मग त्यांच्या मनात असा विचार आला की इथे वार्षिक उत्सव व्हायला पाहिजे. वार्षिक उत्सव कुठला करायचा? तर श्री धावीर महाराज ही वीरांची देवता आहे आणि विजयादशमीला इथे मोठा उत्सव असतो. तर त्याची मुळं तिथे रुजलेली आहेत. आणि त्यावेळी असं झालं की हे देशमुख घराण्याची जी कुलदैवत होती ती कालिका माता होती, की जिचं स्थान आपल्याला श्री धावीर महाराजांच्या शेजारी दिसतं. मग तिचं नवरात्र आणि त्याबरोबर श्री धावीर महाराजांची पण घटस्थापना होते आणि मग तो उत्सव 1862 साली सुरू झाला. म्हणजे आज जर आपण बघितलं तर साधारण 156 किंवा 157 वर्षाचं ते होतं. म्हणजे एवढी मोठी परंपरा आहे. हा सगळा श्री धावीर महाराजांचा इतिहास आहे. 1916 साली म्हणजे आता हे 1848 1849ला देऊळ बांधून पूर्ण झालं. 1862ला नवरात्रोत्सव सुरू झाला. 1916ला पुन्हा ह्या देवळाचा जीर्णोद्धार केला गेला, कारण आधीचं देऊळ होतं ते छोटे गणपती. आणि मग त्याच्यानंतर 1994 साली आज जे आपण मंदिर बघतोय त्याचा पुनर्निर्माण केलं गेलं. मला सांगायला खूप आनंद वाटतो की ह्याची पायाभरणी रोह्याचे सुपुत्र आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे असे परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या हस्ते आता जे आपण बघतोय त्या देवळाची पायाभरणी झाली. संपूर्ण गाव लोटलेला त्यावेळी. तो दिवस म्हणजे सकाळी पहाटे मंगल कलश घेतलेल्या सुवासिनी संपूर्ण गावातनं फेरी मारत तिथे आल्या. भगवंताला आवाहन केलं की आम्ही तुझं घर बांधतोय, आम्ही तुझं देऊळ बांधतोय, तर आम्हाला यश दे आणि तू येऊन इथे राहा. असा एकंदरीत हा सगळा 1994 सालापर्यंतचा इतिहास आहे. नाद न कोई तारा, डमरू कभी कभारा, अधमूंदी आंखों से सब देख रहा संसारा। जो नाचों के नाच कहाते, अचक भूती बेल चढ़ाते, जातक झूम झूम के गाते ओंकारा। अर्ध चंद्रमा के पे साजे, वक्षस्थल कपाल विराजे, जटा चक्र से बहती निर्मल शिव धारा। हर हर शिव शंभू जय जय केदारा, हर हर शिव शंभू जय जय केदारा, हर हर शिव शंभू जय जय केदारा। तर पालखीची परंपरा आणि त्यामागचा इतिहास तो जरा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 1862ला नवरात्र सुरू झाला आणि नवरात्रानंतर दसऱ्याला देव उठतात. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे वराठी आपलं मूळ स्थान आहे. धावीर देवस्थानची जी पालखी होते ती देवस्थानची म्हणजे दसऱ्याच्या दिवशी वराठीत होते आणि तेच कार्यकर्ते म्हणा किंवा तेच भाविक इथे येतात आणि दुसऱ्या दिवशी श्री धावीर महाराजांची पालखी करतात. ही एक प्रकारे नगर प्रदक्षिणा आहे. त्याच्या मागचा भाव असा आहे की मी वर्षभर देवाच्या दर्शनासाठी देवाला भेटायला येतो आणि वर्षातला एक दिवस देव मला भेटायला येतो. म्हणून ही पालखीच्या वेळी प्रत्येकजण तिचं औक्षण करतात.
म्हणजे त्या पालखीला म्हणजे देवाला ओवाळतात, त्याला त्याची पूजा करतात, त्याला हार घालतात, त्याला कोणी नारळाचं तोरण घालतं, कोणी नवस बोललेले असतात ते नवस फेडतात. आणि एक जवळजवळ 28 ते 27-28 तास चालणारा हा पालखीचा सोहळा असतो. त्या पालखीच्या सोहळ्यापूर्वी म्हणजे पालखी इथून निघण्यापूर्वी पोलिसांची सशस्त्र मानवंदना केली जाते. तर ती त्या काळी म्हणजे कदाचित असं असेल, मी आता त्याची कथा पण सांगणार आहे की सलामी कशी सुरू झाली. तेच मी आता विचारणार होतो तुम्हाला. तर ती साधारण 62 नंतर एक 7-8 वर्षामध्येच ती सुरू झालेली आहे. म्हणजे एवढी परंपरा आहे ब्रिटिश काळापासून सलामी देण्याची. आणि देव जेव्हा परतीला येतात म्हणजे परत आपल्या स्थानी येतात, त्यावेळी परत ती सलामी दिली जाते. पालखीच्या बाबत जर तुमचा हे आहे की पालखी ही प्रत्येकाच्या घरी जाते आणि त्याच्यासाठी प्रत्येकाला एक आतुरता असते. मला तर असं वाटतं की जे नोकरी निमित्ताने किंवा व्यवसायाच्या निमित्ताने रोह्यात आलेले, जे इथून रोहा सोडून आता गेलेत, त्यांचं तसं हे नाही, पण ते पालखीच्या दिवशी आवर्जून येतात आणि आपल्या दहावीर महाराजांचं दर्शन घेतात. आता तुम्ही आता बोलल्याप्रमाणे आपल्याला जी सलामी दिली जाते ती कधीपासून आणि त्याच्या मागची जो इतिहास आहे तो पण जरा सांगा. सलामीची कथा जी आम्ही ऐकली ती मी सांगतो. म्हणजे आमच्या वडिलांकडून आजोबांकडून जे ऐकलं ते असं झालं की मी जे मगाशी म्हटलं ना की बापूजी देशमुख ते आणि एक ब्रिटिश अधिकारी पेट्रोलिंग करत होते या भागामध्ये. आणि त्यावेळी पेट्रोलिंग करत असताना मुरुडचा जो निजाम आहे त्याच्या सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला. हे त्यावेळची हे असेल त्यांचा काहीतरी हेतू असेल की यांना हे करू, यांचं किडनॅप करू आणि यांच्याकडनं खंडणी घेऊ, असा त्यांचा हेतू होता. देशमुख ब्रिटिश अधिकाऱ्याबरोबर होते. त्यांनी दहावीराचा धावा केला की बाबा ह्या संकटातून आम्हाला वाचव, कारण हे नुसते खंडणीसाठी नाही, हे उद्या काही करू शकतात. मग त्यांनी धावा केल्यानंतर असं म्हणतात की त्यावेळी अचानक वादळ सुरू झालं. म्हणजे सोसाट्याचा वारा घोंघावत यायला लागला आणि ते जे निजामाचे सैनिक होते त्यांना असं वाटलं की हे दोघं नाही आहेत फक्त, यांच्याबरोबर अजून पण लवाजमा दिसतोय, म्हणून त्यांनी त्यांचा पाठलाग अर्धवट सोडला आणि ते निघून गेले. त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला आश्चर्य वाटलं की मधीच कसे काय गेले, म्हणून त्यांनी विचारलं देशमुखांना. तर देशमुख म्हणाले तुम्हाला मी नंतर सांगतो. आणि मग ते तिकडून खाली आले. खाली आल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझं जे श्रद्धास्थान आहे, माझा जो रक्षक माझा आहे, तो दहावीर महाराजांचा मी धावा केला आणि मग ते निघून गेले. तर मग ते म्हणाले की कोण दहावीर महाराज म्हणजे काय? तर ते म्हणाले की ती आमची रक्षक देवता आहे. म्हणाले हो हो. म्हणे अरे रक्षण करायचं आमचं काम आहे आणि ते देव आहेत म्हणजे ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत, तर मग त्यांनीच आपलं रक्षण केले तर मला त्यांना सॅल्यूट करायचं. आणि म्हणून ते खाली आले आणि त्यांनी श्री दहावीर महाराजांना सॅल्यूट केलं, म्हणजे सलामी दिली. आणि इथून गेल्यानंतर त्यांनी अलिबागला त्या काळी कोण असतील कलेक्टर वगैरे, त्यांना सांगितलं की दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळी पालखी निघते त्यावेळी सगळ्यांनी म्हणजे जो पोलीस स्टाफ असेल त्यांनी येऊन इथे सॅल्यूट करायचं आणि मग त्याचीच ती सलामी झाली. हा साधारण 62 ते 70 म्हणजे 1862 ते 70 या दरम्यान घडलेली घटना असावी असा अंदाज आहे. देशमुख काकांनी मला तो लेटर दाखवला क्वीन ऑफ व्हिक्टोरियाचा, तो 1863 त्याच्याच कालावधीमध्ये तो त्या ह्याच्यात आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की श्री दहावीर महाराज, त्यांनी SULAM लिहिलंय सलामी. मला सांगायला खूप अभिमान वाटतो, आनंद वाटतो की गेल्या वर्षीपासून आपली ही जी सलामी देणारी जी सन्मान गार्ड्सची बीट आहे ती 21ची करण्यात आलेली आणि त्याच्याबरोबर अजून 10 पोलीस बँड पथक असतं. अशी भव्य दिव्य अशी ही रोह्याच्या राजाची सलामी आहे, ही मिरवणूक आहे. आणि त्यामध्ये ते आपल्याला लक्षात येतं की एवढी भव्य दिव्य अशी ही सलामी दिली जाते. नमस्कार मंडळी. तर आता मी देशमुख काकांकडे आलो आहे. तर देशमुख काका थोडी वेळा तुमची ओळख करून द्या. नमस्कार. नमस्कार. माझं नाव प्रशांत कृष्णाजी देशमुख. आम्ही मूळचे रोह्याचेच आहोत. म्हणजे आमच्या कित्येक पिढ्या म्हणजे
गेले 200-250-300 वर्षापासून इथे रोह्यात स्थायिक आहे. आता मी नागर देवस्थानचा सगळ्यांनी मला विनंती केल्याप्रमाणे मी सध्या विश्वस्त आहे आणि ट्रस्टचा अध्यक्ष पण आहे. धन्यवाद काका. आपल्या आजोबांच्या काळापासून जो मंदिराची स्थापना झाली त्याच्याबद्दल जरा थोडी आम्हाला माहिती सांगा. तुम्ही जे विचारलं की बाबा पूर्वीचं कसं होतं आणि काय, तर हे जे देवस्थान आहे ते व्हायच्या आधी रोह्यामध्ये थोडा मागील इतिहास आपल्याला समजून घ्यायला लागेल आणि मग नागर देवस्थान ते मंदिर आणि मग पुढे कसं झालं ते आपल्याला जास्ती स्पष्ट होईल. तर मागील इतिहास जास्ती मी खोलात जात नाही. मराठीला सगळ्यांना माहिती आहे की मूळ दहावीर महाराज तिथे आले. आणखीन बळवंतराव मोरे म्हणून जे त्यांचे भक्त होते तर ते नेहमीच रोज त्यांचा फोन होता की देवाला तिथे दर्शन घ्यायचं आणि मगच मी अन्न ग्रहण करेन. पण वय वाढल्यामुळे त्याला काही तिथे मग शक्य होत नव्हतं. पण भक्ती तर होती, श्रद्धा होती. मग त्यांनी महाराजांना विनंती केली की मला शक्य होत नाही पण हे करायचं. तर तेव्हा महाराजांनी सांगितलं या श्रद्धेपोटी की ठीक आहे, मी रोह्यात येतो, माझं स्थान तुला सांगतो कुठे येते. आणि मग त्यांनी सांगितलं की मी ह्या ठिकाणी रोह्यात येईल स्थायिक व्हायला. आता जे मंदिर आहे ती जागा आहे, ती जागा त्यांनी सांगितली होती. आता तसं बघितलं तर ती जागा त्यावेळेस म्हणजे 1850-51 आजचा काळ आणि त्यावेळेचा काळ जर विचार केला तर ते खूप आतमध्ये जंगल आणि रोह्यात जागा बऱ्याच होत्या. तरी सुद्धा दहावी मला सांगितलं की मला ह्या जागेत स्थायिक व्हायचं आहे. तर ती जागा जी होती ती जागा आमच्या कुटुंबाची होती. आणि मला सांगायला आनंद आणि अभिमान आहे की बा महाराज दहावी महाराज जेव्हा म्हणतात की मला ह्या जागेत येऊन स्थायिक व्हायचं आहे तर तो आपल्याला किती मोठा एक आनंद आहे की देव म्हणते की मी ह्या जागेत स्थायिक आहे. मग त्या जागेत नंतर त्यांना जे हे झालं त्याप्रमाणे तिथे मग मंदिर बांधायचं ठरलं. बळवंतराव मोरे आहेत, ग्रामस्थ आहेत, त्याने तिकडे येऊन मग मंदिर केलं गेलं. आमचे खापर पण त्या होते तर तेही त्या ह्या सगळ्यात सहभाग होता. मग तिथे जेव्हा मंदिर बांधलं गेलं तेव्हा आपल्या गावातले सुद्धा सगळे दर्शनाला यायला लागले. आणि मग विचारलं की बाबा आपल्याला दहावीर महाराज हे ग्रामदैवत करायचं का. तर सगळ्यांनी आनंदाने एकमुखाने मान्य केले की नाही, आपल्याला दहावीर महाराज आपण ग्रामदैवत म्हणून मान्य केले. आणि तेव्हापासून 1851-52-53 सुमारास ते ग्रामदैवत म्हणून मान्यता मिळाली. त्यानंतर कसं झालं की आमचे जे कुटुंब देवता आहे ती खालणे म्हणजे भालगाव रस्त्याला जिथे आहे तिथे ती खालणे म्हणजे ते कालकाई देवा कालिकाई जे म्हणतो आपण ती तिथे होती. मग त्यांनाही तिथे जायला जमायचं नाही. मग त्यांनी त्या देवीची स्थापना आपल्या दहावीर मंदिरात केली. आणि मग त्या वर्षी तिथे नवरात्र आपले देवघटी बसतात ते नवरात्र सुरू झालं. आणि मग त्यानंतर लगेचच नवरात्र आणि मग दहावीर पालखी आणि हा सगळा सोहळा तेव्हापासून सुरू झालेला आहे. म्हणजे कधीपासून चालू झाली काय पालखी जेव्हा मी पहिल्या ह्याच्यात सांगितलं की जेव्हा घटी देव बसायला लागले आणि नवरात्र उत्सव झाला तेव्हापासूनच मग पालखी निघायला लागली. आणि सलामी जी आहे पालखीला म्हणजे देवाला जी सलामी जाते ते एक विशेष आहे की ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांना काय अनुभव आले या देवाकडनं. जेव्हा त्यांना इथे आले होते आणि ते बाहेर गेले होते काही ह्याच्यामध्ये खापरपण आमचे होते तेव्हा बाहेर गेले आणि अचानक काही संकट आलं तर त्यांना सांगितलं गेलं की काही घाबरू नका, दहावीर महाराज आपली काळजी घेतील. आणि खरोखर तसं झालं आणि त्यांना संकट गेलं तर त्यांचा एवढा विश्वास बसला की हा देव जो आहे दहावी महाराज आहे तो फक्त हिंदू धर्माचा नाही आहे तर प्रत्येक कुठल्या धर्माचा माणूस असेल त्याचं रक्षण करतोय. तर ब्रिटिशर्स तसं लगेचच विश्वास ठेवणार नव्हते पण त्यांना तसे अनुभव आले आणि त्यांनी सांगितलं की तो आमचं रक्षण करतो तर त्याला आम्ही सॅल्यूट करू, त्याला आम्ही सलामी देऊ. आणि तेव्हापासून सलामी सुरू झाली. तेव्हा ब्रिटिश काळामध्ये
भारतामध्ये फक्त कलकत्त्याची कालिका माता आणि रोह्याचं धरण एवढेच होते. त्यानंतर मग बरेच ठिकाणी आता दिली जातात, पण तेव्हा सुरुवात झाली तेव्हा 2च होते सलामी. तर सलामीचं सुद्धा आपल्याला दहावीर महाराजांचं जे आहे हे एक मोठेपण आहे. त्यांना सलामी मिळते तेव्हापासून आणि म्हणजे आपल्याकडे 2च होते त्यानंतर. त्यामुळे रोहेकरांना एक अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या गावाला हे मोठे भारतामध्ये महत्वाचं स्थान मिळालेलं आहे. आपले ते वेसेबद्दल जरा सांगितलं तर बरोबर. ते वेस कशी काय आपल्या दहावीर मंदिराची वेस कशी वसवली गेली याला एक वेगळा इतिहास आहे. म्हणजे मी याआधीच्या प्रश्नात जेव्हा सांगितलं की दहावीर दिवसांनी की महाराज कसे इथे आले, तसा वेशीचा एक वेगळा इतिहास आहे. आणि हे जे मी काय सांगतोय ते फक्त आमच्या कुटुंबियांकडनं ऐकून पहिल्यापासून न सांगा तेवढीच माहिती नाही आहे. तर जो रोह्याचा इतिहास लिहिला गेलेला आहे गोविंदकरांनी, त्या इतिहासामध्ये याची सगळी नोंद आहे. तर जी वेस आहे ती साधारण 1910-11 सुमारास, म्हणजे एक्झॅक्ट वर्षी मी सांगू शकत नाही, पण त्या सुमारासच रोह्या गावामध्ये खूप हे आले होते, रोगराई आली होती आणि काय करता येत नव्हतं. एवढं संकट आल्यामुळे लोक घाबरून गेली होती. आणि मग त्यावेळेस सांगितलं गेलं की ह्यासाठी वेस बसवायला लागेल. पण ती वेस बसवायची म्हणजे असं होतं की तो एक मोठा विधी होता आणि तो विधी तसा थोडा भीतीदायक होता. म्हणजे रात्री 12 वाजता अमावस्येला तो विधी करायचा आणि कुठेही गावामध्ये एक दिवा नसला पाहिजे. त्या काळोखामध्ये तिथे एक कुटुंब जाऊन बसेल आणि ते विधी करेल. आणि पुढे असं सांगितलं गेले की जे हे विधी करतील त्यांच्या जीवितास आणि कुटुंबास धोका होऊ शकतो, मोठा धोका होऊ शकतो. तर त्यामुळे प्रत्येकजण आपण घाबरतोच की बाबा जर आम्ही बसलो तर उद्या काही झालं तर काय करावं. तर त्यामुळे सगळ्यांना भीती होती. तर ही जी गोष्ट आहे ती 10-11 वर्ष तेव्हा माझे आजोबा रावसाहेब देशमुख म्हणजे बापूजी, तर ते म्हटले ठीक आहे, जर गावाला त्यातनं सुटका बसेल संकटातनं तर मी त्याला तयार होईल. तर त्यांनी आमच्या आजीकडे म्हणजे त्यांच्या पत्नीकडे विषय काढला. तर त्या तेव्हा प्रेग्नंट होत्या. तर त्या घाबरल्या की जर संकट आहे बरोबर जायला पाहिजे, आपण करायला पाहिजे, पण उद्या आपल्या जीवाला धोका आहे. पण मग जेव्हा सांगितलं त्यांनी की नाही दहावीर महाराज आहेत, आपण कुठल्याही मनात शंका ठेवली नाही, आपण जे करतोय आणि काय झालं तर आपण लोकांसाठी त्याग केला असा विचार करून आपण तो विधी करूया. आणि मग तो विधी जो वेद बसत आहे त्या पूर्वीच्या काळी जे असेल ते तर बरंच म्हणजे म्हैस ते कापून ह्या ज्या गोष्टी असतात ना सगळ्या त्याला त्या गोष्टी करायच्या होत्या. आणि एका स्त्रीने रात्री बसायचं, पण तो भयानक आणि भीतीदायक प्रकार होता. पण शेवटला समाजासाठी करायचे, गावासाठी करायचे हा विचार करून आजी आजोबा तेव्हा बसले आणि तो विधी पार पडला. आणि देवाच्या कृपेने म्हणा, डागराच्या कृपेने म्हणा, ते गावाचं संकट टळलं. आणि तेव्हापासून ती वेस आता जिथे आहे ती वेस तिथे बसवली गेलेली आहे. अशी त्या वेशीची एक म्हणजे घटना आहे. पुढचं असं आहे की म्हणजे ह्यांनी हा जो गावासाठी त्याग केला त्यानंतर जेव्हा रोह्याच्या नगरीचं नगर परिषदेचं अध्यक्षपद गावातनं निवडायचं होतं, तर तेव्हा पहिलं गावातनं निवडून आलेले जे अध्यक्ष आहेत ते ज्यांनी हे केलं त्यांना अध्यक्ष म्हणून निवडलं होतं. त्याच्या आधी ब्रिटिश काळामध्ये जे नगराध्यक्ष असेल ते ऑफिसर असायचे आणि लोकांना निवडलेला पहिला जो आहे अध्यक्ष ते म्हणजे नगरपालिका सरकारच्या अगोदर जे स्थापित केला ते म्हणजे अधिकारी बघायचे. आणि पहिल्या लोकांना निवडून गेलेला लोकनियुक्त नगराध्यक्ष ते पहिले नगराध्यक्ष होते. नमस्कार मंडळी. तर आता तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी सचिन सुरेश कुलकर्णी सेवा दलालीमध्ये राहतो
सेवादळाळी म्हणजे मोरयाळीच्या खालचा भाग जो पूर्वी तुम्हाला बघायला मिळतील जुन्याच पद्धतीचे आहेत. आणि दहावीर महाराजांच्या ह्या येणाऱ्या नवरात्रोत्सव पालखी सोहळा ज्याची आपण आतुरतेने वाट बघतोय, या पालखी सोहळ्या संदर्भामध्ये देखील आमच्या कुलकर्णी कुटुंबाकडे वर्षानुवर्ष परंपरागत पद्धतीने ज्या चालीरीती चालून आलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये मी आज आपल्याशी बोलणार आहे. दहावीर महाराजांचा हा सोहळा साजरा होत असताना पालखीच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता आमच्या कुलकर्णी कुटुंबाच्याच घरामध्ये, आमच्या कुलकर्ण्यांच्या मूळ घरामध्ये दहावीर महाराजांचं वारं संचारतं. आणि हे वारं संचारतं ते आमच्या कुलकर्णी कुटुंबातल्याच पुरुषाच्या अंगामध्ये ते वारं संचारतं. या वारं येण्याची ही जी परंपरा आहे हिला अनेक वर्षांचा म्हणजे शेकडो वर्षांचा आपण म्हणूया किंवा आता 165 वर्षाचा दहावीर देवस्थानचा इतिहास आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ बऱ्यापैकी म्हणजे मी लहानपणापासून मी बघतोच आहे, पण त्याच्याही काही वर्ष आधीपासून, कारण आमच्या काही पिढ्यांच्या अंगामध्ये ते वारं येत असल्याचा उल्लेख आम्ही ऐकत आलेलो आहोत. आता ज्यांच्या अंगामध्ये दहावीर महाराजांचं वारं संचारतं ते नीलग्रीव उर्फ दीपक दिवाकर कुलकर्णी यांच्या अंगात आज वारं संचारतं. आणि त्यांचे वडील दिवाकर वसंत कुलकर्णी म्हणजेच भैयासाहेब कुलकर्णी यांच्या अंगामध्ये ते वारं संचारायचं. आणि मी जे बघितलेलं आहे लहानपणापासून ते त्यांच्या अंगात आलेलंच पाहिलेलं आहे. आणि ते जे वारं संचारतं त्या सोहळ्याला एक वेगळं महत्व आहे. गाव पूर्वी अत्यंत छोटा होता. ते वारं कुलकर्ण्यांच्या घरात या अंगणामध्ये संध्याकाळी 4 वाजताच का संचारतं, हाही एक प्रश्न आहे. कारण पालखी असते अन्य ठिकाणी आणि 4 वाजता ते वारं येतं, त्या निमित्ताने पालखी इकडे आणली जाते. कारण त्या दहावीर महाराजांचं जे शस्त्र आहे, तलवार जी आहे दहावीर महाराजांची, ही तलवार वारं अंगात आल्याच्या नंतर राजे कुटुंबीय जे आहे त्या राजे कुटुंबियांचे जे वंशज असतात ते ती तलवार त्या दहावीराचं वारं संचारलेल्या झाड आपण म्हणूया त्यांच्या हातामध्ये देण्याची ती परंपरा आहे. तर ही तलवार जी असते ही अन्य वेळी राजे कुटुंबाच्या देवाऱ्यामध्ये पूजली जाते. नवरात्रामध्ये ती दहावीर महाराजांच्या समोर तिचं पूजन केलं जातं. आणि पालखीच्या दिवशी तीच तलवार पालखीबरोबर ती फिरत असते. आणि इथे 4 वाजता जेव्हा वारं अंगात येतं त्यावेळेला ते शस्त्र देण्यासाठी म्हणून ती पालखी इथे मोरयाळीच्या चौकामध्ये दहावीर चौक जो आहे तिथे आणली जाते. मोरयाळी सेवादळाळीचा जो चौक आहे तिथे 4 वाजता हे वारं येणं, ती पालखी इथे आणणं, हा जो उद्देश आहे त्याच्या मागची परंपरा अशी की पूर्वी रोहा शहर किंवा रोहा हा गाव अत्यंत छोटा होता. दहावीर महाराजांची पालखी आजही ज्या रूटने जाते, आता जरी रूट वाढले असले तरी पूर्व परंपरेनुसार ज्या पद्धतीने पालखी मार्गक्रमण करायची गावामध्ये, ती संपूर्णपणे पालखी मार्गक्रमण करून सायंकाळी 4च्या सुमारास पालखी कुलकर्ण्यांच्या अंगणामध्ये यायची, म्हणजे आमच्या अंगणामध्ये यायची. कुलकर्ण्यांच्या घरामध्ये दहावीराची गादी असल्यामुळे तिथे पालखी आल्याच्या नंतर आमचे जे वंशज आहेत त्यांच्या अंगामध्ये ते वारं तिथे संचारायचं. आता असं झालंय की आता गाव झाला मोठा आणि आरत्या आता प्रत्येक घरी, एक घर होतं तिथे समजा 4 आरत्या पूर्वी होत्या, पाहुणे रावणे नातेवाईक आले तर आता त्या घरी त्या एका बिल्डिंग मध्ये 35-40 अशा आरत्या असतात आणि मग त्यांचे पाहुणे वगैरे असतात. त्यामुळे आता गाव वाढला. मग ती पालखी आमच्याकडे येताना, कारण दहावीर मंदिरात ज्या वेळेला पालखी परत जाते त्या रूटला आमचं सेवादळाळीकडे मोरयाळीतून उतरून ती सेवादळाळी मग सोनारळी असं करत 8वी बाजारपेठ करून ती दहावीर मंदिरामध्ये जाते. अशा वेळेला ती पालखी आता आमच्याकडे दुसऱ्या दिवशी येते. दिवसेंदिवस वेळ आपली वाढत चाललेली येते. पण हे वारं 4 वाजता म्हणजे 4 वाजता तिथे येतच, संचारतच. आणि हे वारं जे येतं हे ब्रिटिश, म्हणजे जे आमच्याकडे ज्या माहिती आहे त्यानुसार ब्रिटिश काळामध्ये सुद्धा हे जे दिवाकर वसंत म्हणजे भैयासाहेब कुलकर्णी जे होते त्यांचे वडील, त्यांचे आजोबा, म्हणजे आमच्याकडे तर अशी माहिती आहे, गावामध्ये देखील अनेक जुन्या पिढ्यांना, जुन्या लोकांना ही माहिती आहे की आमचे एक आजोबा ज्यांच्या अंगामध्ये हे वारं संचारायचं, हे त्या ब्रिटिश आमदानीच्या काळामध्ये ही जी आपली तहसील कचेरी जी आहे आताच, ते त्यावेळेला देखील ब्रिटिश साम्राज्यामध्ये, ब्रिटिश काळामध्ये देखील ती कचेरी होती आणि ते त्या सरकारी नोकरीत होते. विशेष बाब अशी की ते पंगू होते.
त्यांच्या पायांवरती ते चालू शकायचे नाही. 12 महिने त्यांना कुबड्या घेतल्याशिवाय ते चालायचे नाही. पण त्यांना साधारणपणे ह्या जेव्हा पालखी दारात येते किंवा पालखीचं जेव्हा वार येतं त्यावेळेला त्यांना वेळोवेळी सुट्टी देणं किंवा त्यावेळेला त्यांना वेळेत घरी सोडणं हा विषय असायचा. पण एक वेळ अशी आली की त्यावेळेचा जो कोणी अधिकारी होता त्यांनी त्यांना त्या वेळेमध्ये जाण्यासाठी नाकारलं. पण ती जी वेळ होती, ती जी वारस संचाराची जी वेळ होती, त्या वेळेला त्यांच्या ते वारस संचारलं. तुम्ही विचार करा, आजही तहसील कचेरी आपली जुनी आता इकडे खाली आली, पण पूर्वीची आपली मेंदळे हायस्कूलच्या मागची तहसील कचेरी ही एका टेकडावरती आहे. त्या काळामध्ये त्यांच्या अंगात ते वारं संचारल्याच्या नंतर ते तिथून खाली निघाले. ते वारं एवढं त्यांचं प्रखर आपण म्हणू शकतो की ज्वलंत पद्धतीने त्यांच्या अंगामध्ये ते आलं होतं. मला तो शब्द जरा चुकतोय. त्यावेळेला जो माणूस कायम कुबड्या घेऊन चालतो तो माणूस त्या कुबड्या त्या माणसाने फेकून दिल्या आमच्या त्या आजोबांनी आणि तिथून धावत ते इथे जागेवर आले आणि ते वारं त्यांच्या अंगात. अशा पद्धतीचं ते सगळं आहे. आजचा काळ वेगळा आहे, लोकांच्या विचार वेगवेगळे आहेत, पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आहेत आजही. आपल्या जे धावीर भक्त आहेत हे यांचा या सगळ्यावरती विश्वास आहे. आजही ज्या वेळेला धावीराचं वारं संचारतं त्यावेळेला या विभागामध्ये रोहेकर जसे स्वतः रोहेकर जसे येतात तसे आजूबाजूच्या पंचक्रोशीतली लोक देखील अत्यंत भक्तिभावनेने इथे आलेली असतात. आणि ही मंडळी त्या सोहळ्याचा आनंद घेताना त्यांना जो एक आध्यात्मिक धार्मिक असा जो काही एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असतो तो आम्ही अनेक वर्ष इथे बघतोय. धावीराचं वारं संचारतं त्यावेळेला पूर्वीच्या काळी असं होतं, म्हणजे जेव्हा मी पाहिलं त्यावेळेला की एक म्हणजे तुम्हाला म्हणू शकतो की प्रगल्भ अशा पद्धतीची किंवा ज्येष्ठ अशी मंडळी त्यावेळेला त्या वाऱ्याबरोबर असायची. पण आज तुम्हाला सांगतो की तेवढ्याच धार्मिकतेने तेवढ्याच भावनेनी उत्कट भावनेनी आजची तरुण पिढी हे सगळं पाहत असते, त्याच्यात सहभागी होत असते. हा फार मोठा म्हणजे रोहेकरांनी ही परंपरा कशी जपली त्याचं ते ज्वलंत उदाहरण आहे. धावीर महाराजांची पालखी ज्या वेळेला येते त्यावेळेला जेव्हा ते शस्त्र घेऊन वारं खेळत असतं त्यावेळेला ते वारं ती तलवार जेव्हा तुम्ही जर कधी पाहिली तर ती तलवार एक सहजासहजी सामान्य माणूस ज्या पद्धतीने वक्र करू शकत नाही, वाकडी करू शकत नाही, पण ते अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ते बघू शकता. त्यावेळेला जर चुकून असे अनेक प्रसंग झालेले आहेत की कुणाच्या तरी ती तलवार खेळताना लोक अत्यंत गर्दी करतात, खूप जवळ जातात आणि त्यावेळेला मग कुणाच्या तरी ती जखम होते. पण हे तुम्हाला माहिती आहे का की आजच्या काळामध्ये सुद्धा अशा जखम झालेल्या व्यक्तीला धावीर महाराजांचा जो अंगारा आहे तो अंगारा त्या जखमेला लावल्याच्या नंतर किती मोठी जखम असू दे ना, आजपर्यंत कुणी त्याला टाके घातलेले, कुणी त्या जखमांवरती औषधोपचार केलेला आम्हाला माहिती नाहीये. आजपर्यंत फक्त त्या अंगाऱ्यांनी त्या उदीनी त्या जखमा बऱ्या झालेल्या आम्ही स्वतः पाहिलेल्या आहे. याचाच अर्थ असा की आजही ते त्याच पद्धतीने हे सगळं होतंय. म्हणजे त्या धावीर महाराजांच्या मध्ये जे देवत्व आहे, धावीर महाराजांच्या मध्ये अंगामध्ये जी दैवी शक्ती आहे ती आजही जागृत आहे. हे त्याचं ज्वलंत असं उदाहरण आहे. आम्ही सगळेजण ते मानतो. आणि अशा पद्धतीने हे होत असताना समस्त रोहेकर समस्त जे धावीर भक्त आहेत त्यांचा अलोट असा इथे प्रतिसाद मिळतो. आणि ही परंपरा कुलकर्णी परिवाराकडे आहे. कुलकर्णी परिवाराच्या अंगणामध्ये कुलकर्णी परिवाराच्या घरात देव असल्यामुळे तिथे ते वारं येतं ते चालू आहे आणि अव्याहतपणे ते असं चालू राहावं ही धावीर महाराजांच्याकडे प्रार्थना आहे. आणि अशाच पद्धतीने सर्व लोकांचा सहभाग. माझ्या आजोबांनी एक धावीराचं स्तोत्र तयार केलेलं आहे. ते तुम्ही जर ते जेव्हा आपण म्हणतो आज धावीराच्या देवळातही त्याचा मंत्रोच्चार केला जातो. धावीराच्या फोटो खाली सुद्धा ते छापलं जातं. शंकर मंदिरात देखील आपण बघितलं असेल. मी मुद्दाम बोलून दाखवलं. ते मोठं स्तोत्र आहे आणि त्याचं ध्रुवपद आहे. प्रसन्नम खड्गधरम सौख्यकरम दुःखहरम सर्वशत्रुनाशनम देवम श्री धावीर नमोस्तुते. एक वेगळी वीरश्री त्या स्तोत्राचा उच्चार केल्याच्या नंतर एक वेगळी ताकद आपल्याला त्या माध्यमातून मिळत असते. त्यामुळे ही साधारणपणे
या संपूर्ण वारं येणं आणि त्या संदर्भातली मी तुम्हाला माहिती देऊ शकतो. नमस्कार मंडळी. तर आता काका राजे कुटुंबातले आलेले आहेत. तर ते काका तुमची ओळख करून द्या दोघांनी आणि आपण नंतर मग प्रश्न घेऊ. मी सुभाष राजे, मी धावीर देवस्थानचा विश्वस्त आहे आणि हे माझे वडील बंधू विलास राजे. हे आमच्या कुटुंबाकडे जो तलवारीचा मान आहे ती तलवार वर्षभर सांभाळण्याचं काम आमच्या देवाच्या गाभाऱ्यामध्ये ती तलवार वर्षभर. धावीर महाराजांची तलवार ही आपल्या कुटुंबाकडे कशी आली त्याच्याबद्दल जरा आम्हाला माहिती जाणून घ्यायची होती. ते जरा सांगितलं बरोबर. धावीर महाराजांची तलवार ही वर्षभरात बरेच काळापासून ती आमच्या राजे कुटुंबाकडे आहे. तो मान राजे कुटुंबाला पहिल्यापासून लागून दिलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काही म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी आमच्याही आठवणीत नाही ते आमच्या आजोबांच्या काळामध्ये काही लोकांनी त्याच्यावरती आक्षेप पण घेतला होता की ही राजे कुटुंबाकडे कशी तलवार त्यांच्याकडेच का वर्षभर ठेवायची, ती देवळात ठेवू आपण, त्यांच्याकडे नाही द्यायची, असं काही तो वादविवाद झाला होता. त्यावेळेला आमच्या आजोबांनी न्यायालय लढाई लढून न्यायालयात दाद मागून ते संपूर्ण त्याचे कागदपत्र न्यायालयात सादर करून ती केस आमच्या बाजूनी कोर्टाने निकाल दिल्यामुळे ती आजही तलवार हक्कानी ती म्हणजे कायद्यानुसार आमच्याकडे आज आमच्या घराण्याकडे आज कुटुंबाकडे ती आज आहे. वर्षभर ती आमच्या घरीच असते. आमच्या देवालयात तिचं आम्ही चांगलं व्यवस्थित असं तिचं आसन केलेलं आहे. त्याच्यावरती ती मांडलेली असते. त्याची पूजा आमचे हे वडील बंधू आमचे विलास गणेशदत्त राजे हे करतात. आणि पूर्वी आमचे वडील करायचे, त्यांच्या पश्चात आमचे मोठे बंधू करत होते. त्याच्यानंतर मग आम्ही आता हा संपूर्ण भाविक वृत्ती असलेला माणूस आमच्या घराण्यातला असल्यामुळे विलास त्याच्याकडे ती दिलेली आहे. आणि ती तलवार ते त्यांच्या देवाऱ्यामध्ये आमच्या कुटुंबाचं जे संपूर्ण देव आहे त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे ती वर्षभर सांभाळतात आणि तिचं व्यवस्थित पूजा अर्चा करून तिची पाळणूक इतक्या श्रद्धेने करतात की त्यामुळे ती व्यवस्थित अशी राखली गेलेली आहे आमच्याकडे ती तलवार. ती तलवार ज्या वेळेला देव बसतात त्याच्या एक दिवस आधी भोपी येतात आणि ती तलवार आमच्याकडनं ती मानाने घेऊन जातात. वाजत गाजत ती तलवार देवळात नेली जाते आणि ज्या वेळेला देव खेळतात त्यावेळेला ती तलवार पालखीत असते. ती पालखी आमच्या चौकात सहजाडीची येते. त्यावेळेला ती पालखीतला तलवार आमच्या कुटुंबातलेच कोणतरी सदस्य काढायचे असे ती पहिल्यापासूनची प्रथा असल्यामुळे आमचे वडील बंधू हे विलास राजे हे ती तलवार पालखीतलं काढतात आणि ज्या वेळेला देवाच्या अंगात येतं त्यावेळेला ती सन्मानाने देवाला अर्पण करतात. अशी ही प्रथा आमच्या कुटुंबाकडे तलवारीची पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. काका, जेव्हा तुम्ही ती तलवार पालखीतनं घेता आणि त्यानंतर तुम्ही दादांच्या हातात देता तेव्हा तुमचा अनुभव कसा आहे? त्यावेळी काय एक साक्षात देव समोर असल्यामुळे आम्हाला काहीच कळत नाही. अक्षरशः ब्लँक होतं काही क्षणभर. देव कशी माझ्या हातातनं घेतो आणि मी माझ्या हातून सुटून त्यांच्या हातात जाते हे मला अद्यापही कळत नाही. पण ती देव सन्मानाने घेतो माझ्याकडे, पण सन्मानाने परत देतात त्यांचं झाल्यावर. परत ती पुन्हा आम्ही पालखीत ठेवतो आणि मग पालखी पुन्हा मार्गस्थ होते त्या आधी सांगली तिथनं. बाकी त्या आम्हाला क्षणात काही आठवू शकत नाही. म्हणजे ते साक्षात देवच समोर असून पुढे उभा. त्याच्यामुळे ते तो क्षण वेगळाच असतो एकदम. ते शब्दात नाही म्हणले. आणि त्याचा एक विशेष म्हणजे असं आहे की तलवार ज्या वेळेला हे त्या देवाच्या हातात देतात त्याच्यानंतर देव खेळतो तलवार घेऊन. देवाच्या फेऱ्या असतात आमच्या आळीमध्ये, सेवाली आळीमध्ये. पालखीजवळ जाऊन दर्शन घेतात, तिथनं येतात, पुन्हा ह्या आपल्या वेशीपर्यंत इथल्या ह्याच्यापर्यंत जातात. वरती अंगारा फुकतात, आमच्या चौकात अंगारा फुकतात आणि देव अतिशय तलवार एकदा हातात देवाच्या मिळाली की तुम्ही ते रुद्र देवाचं बघायला पाहिजे. ते देवाचे डोळे आणि देवाचं ते जे रूप होतं ना ते त्यावेळेला बघण्याची योग जर आला तर फार ते म्हणजे ज्याला तो योग येतो तो भाग्यवान माणूस असं मी समजेल. साक्षात देव समोर आपल्या असल्यासारखं ते आपल्याला जाणवतं.
असं मोठं ह्याचं वारं असतं ते, अतिशय जोरात येतं वारं ते. आणि एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की देव ज्या वेळेला पुन्हा अंग सोडतो, देवातला अंगाचा संचार जेव्हा देवाचा जातो, त्यावेळेला हे आमचे बंधू कुठेही उभे असले तरी सुद्धा त्यांच्याकडे बघून ती नेमकी तलवार त्यांच्या हातात दिली जाते देवाकडनं. ती दुसऱ्या तिरेक माणसाच्या कोणाच्याही हातात ती तलवार दिली जात नाही. किती लोक बाजूला असले आणि गर्दीत हे जरी बाजूला फेकले गेलेले असले, ढकलले गेलेले असले, तरी सुद्धा मागे वळून ते ह्यांच्या हातात ती तलवार देतात. असा आजपर्यंतचा आमचा तो अनुभव आहे. आणि तो म्हणजे श्रद्धेने आम्ही ते सगळं करत असल्यामुळे आम्हाला त्याचं विशेष कौतुक आहे. दादाच्या संचार अंगावर येतो, तर त्याच्याबद्दल काही सांगितलं तर बरं होईल. पूर्वी आम्ही लहान असताना आमचे वडील ज्या वेळेला हे सगळं करायचे, देवाला आम्ही तलवार जशी आता आमचे वडील बंधू देतात तशी ती तलवार वगैरे आमचे वडील द्यायचे. त्यावेळेला आम्ही त्यांच्याबरोबर यायचो इथे आणि आम्ही इथे आतमध्ये उभे असतो. त्यांचे नीलग्रीव कुलकर्णी जे आता त्यांच्या अंगात येतं, त्यांचे वडील तेव्हा होते आणि त्याच्याही आधी त्यांचे वडील होते बाप्पासाहेब, त्यांच्याही अंगात यायचं. तर त्यावेळेला आमचे वडील असताना आम्ही यायचो. तर तेव्हा आम्ही पाहिलेलं दृश्य असं आहे की कानोबा अंगात एका माणसाच्या यायचा आणि तो कानोबा तिकडनं नाचत 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 यायचा. म्हणजे तो त्या धाकसुताच्या देवळात नाही निघायचे, असं लोकांनी सांगितलं की तिकडे ते धाकसुताचं दर्शन घ्यायचे, तिथे त्यांचं अंग धरायचं आणि तिथनं ते नाचत नाचत यायचे. आणि ते जेव्हा ह्या इथे अंगणात यायचे त्यावेळेला ते हार घेऊन असे अंगणात यायचे, ते अंगणात आरोळी परत एकदा द्यायचे. त्यावेळेला इथे सरस्वती गजानन कुलकर्णी ह्या बाई इथे घरी बसलेल्या असायच्या. कुलकर्णी कुटुंबातले त्या वरिष्ठ सदस्य होत्या, ज्येष्ठ सदस्य होत्या, त्या इथे घरी त्यांच्या बसलेल्या असायच्या. त्या इतक्या जोरात आरोळ्या द्यायच्या तर ती पुढच्या अंगणात आरोळी ऐकू यायची, इथनं दिलेली अशी किंकाळी असायची त्यांची एकदम जोरात. आणि ती ऐकल्यानंतर दहावीर महाराज त्यांचा कानोबाचं आलेलं वारं इकडनं हेही दिलेला आवाज आणि त्या ह्याच्यावरती दहावीर महाराजचे तुफान आरोळी द्यायचे आणि उठायचे बैठकीवरनं आणि त्यावेळेला त्यांचे ते अंग संचारायचं. हे आम्ही अतिशय म्हणजे अगदी जवळनं डोळ्यांनी बघितलेलं दृश्य आहे त्यावेळेचं. आता या सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर इतर देशांमध्ये सुद्धा त्याचं सगळीकडे प्रसारण चालू असतं. त्यामुळे लोकांना त्याचं बाहेर जी लोकं आपली आहेत त्यांना सगळ्यांना त्याचं दहावीराचं दर्शन, आरतीचं दर्शन सगळं त्या लोकांना त्यामुळे होतं. आणि हा अतिशय चांगल्या पद्धतीने असा उत्सव मला वाटत असा इतका चांगला उत्सव कुठे साजरा होत असेल. आणि एवढी श्रद्धा आणि एवढी म्हणजे एखादा लहान मुलगा असो, मी आता शाळेत जाणारी मुलं बघतो, आमच्या घरासमोर एक दहावीराचं आता तिथे केलेलं आहे, शाळेत जाणारी मुलं सुद्धा जाताना तिथे डोकं टेकून मग शाळेत जातात. म्हणजे इतकं ते रुजलेलं आहे लोकांच्या मनावरती दहावीराचं प्रेम, दहावीराची श्रद्धा ही आतमध्ये लोकांच्या मनामध्ये ती एक हे झालेली आहे. असं एक ते दहावीर म्हणजे एक श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारा आमचा देव आहे. हा हाकेला संकटाच्या वेळी हाकेला धावणारा देव आहे. म्हणजे इव्हन तुम्हाला एवढं सांगतो श्रद्धा कशी असते, मी ज्या वेळेला कुठेही बाहेर गावी जातो त्यावेळी दहावीराचं दर्शन घेतो, मोक्याकडे पुढी अंगाराची घेतो, खिशात ठेवतो आणि मग जातो. ही आमची एक श्रद्धा आहे देवावरची. का आता आम्हाला काय धास्ती नाही, आमचा दहावीर बाप्पा आमच्या बरोबर आहे, अशी एक ती भावना मनामध्ये माणसांच्या प्रत्येकाच्या ती दहावीराबद्दल आहे. आणि असा आमचा दहावीर देव आम्हाला कुठल्याही आजाराच्या ह्याच्यामध्ये गावावरती कुठलं मोठं संकट आलं, प्लेगसारखा जुन्या काळामध्ये बोलतात लोक, प्लेगसारखा रोग आला होता गावावरती, साथ आली होती, त्यावेळेला सुद्धा दहावीरांनी त्यातनं सगळ्यांना वाचवलेले आहेत. एक आग लागली होती मोराळीला, अगदी फार जुन्या ह्याची गोष्ट आहे ती. त्यावेळेस सुद्धा दहावीर महाराजांचे ते त्यावेळेला तिकडे तहसील ऑफिसमध्ये कामाला होते. त्यांनी कुठे घेऊन ते चालायचे, पायातनं आदू होते थोडेसे. त्यावेळेला तिथनं ते धावत आले होते अंग धरलं आणि त्यांनी तिथे एक कळशी होती आणि संपूर्ण आग विजली होती. अशी ही आख्यायिका देवाची आमच्या. असा हा देव आमचा श्रद्धेने आम्हाला सांभाळणारा देव आहे आणि आम्ही त्याच्याशी समोर नतमस्तक झाल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही. कोणतंही काम असेल, घरात शुभ असेल, गावात काय करायचं असेल, सार्वजनिक असेल, कुठलं एखाद्या इमारतीचं असेल, दहावीराच्या नावाने नारळ फोडल्याशिवाय आम्ही कुठलीही गोष्ट तिथे करत नाही, अशी आमची ती भावना आहे, श्रद्धा आहे. आणि दहावीर बाप्पा आमचा आम्हाला आजपर्यंत सांभाळते, यापुढेही आम्हाला गळ्यात सांभाळेल अशी आमची श्रद्धा आहे. धन्यवाद काका, तो माहिती दिल्याबद्दल त्या धन्यवाद. तुम्ही पण आम्हाला संधी दिली बोलायची. धन्यवाद. ते जे यजमानपद ज्या कुटुंबाने घेतलं ते देशमुख राजे कुटुंब, आणि ते यजमानपद त्यावेळेला घेणं आणि तो सगळा विषय तुमच्याकडे आलेला असेल म्हणून त्या कुटुंबाची देवी
त्या काळामध्ये गावासाठी ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा त्याग किंवा अन्य अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याची ज्या कुटुंबांनी जबाबदारी त्या काळामध्ये गावासाठी घेतली, त्या कुटुंबाच्या कुलस्वामिनींची तिथे स्थापना झालेली आहे. आणि अशी ती कालिका माता जी आहे काळकाई गुटामध्ये, तिचं वारं देखील तिथे अंगात येतं. फार पूर्वी आमची जी बहीण होती, म्हणजे जे दिवाकर वसंत कुलकर्णी त्यांची बहीण होती रजनताई आमची, तिच्या अंगात यायचं. नंतर ती वारली. आता ते आमची माझी पुतणी आहे आता अर्चना अधिकारी, तिच्या अंगामध्ये ते येतं. आणि अशी ती तिथे वारी आमच्याकडे येते. वालेकर कुटुंब आहेत हे दहावीर महाराजांचे पुजारी आहेत. आपण दहावीर महाराजांची दैनंदिन जीवनातली जी आपण दररोज पूजा अर्चना केली जाते त्याबद्दल थोडं आम्हाला माहिती सांगा. सकाळी 5 वाजता मंदिर उघडल्यानंतर पहिल्यांदा सगळी साफसफाई होते. ते झाल्यानंतर आम्ही बाप्पाची पूजा सकाळी प्रथमतः गंगास्नान, ते पूजा बाप्पाला अभ्यंगस्नान घालतो. त्यानंतर चंदनाचा एक पूर्ण शरीराला लावून त्यानंतर पुन्हा आंघोळी घालतो. नंतर मग ते वस्त्राने सगळं पुसून नंतर गंध, हळद, कुंकू वगैरे लावून अक्षता लावून षोडशोपचार अशी पूजा करतो. हार घालणं, बेल वाहणं, नंतर त्यानंतर दीप, बाप्पाला दीप दाखवणं, धूपारती सगळं करून झाल्यानंतर सगळं बाप्पांच्या पूजा झाल्यानंतर 7 वाजता बरोबर आरती होते. आणि आरतीनंतर दिवसभरामध्ये भक्त मंडळी चालू असतात. सकाळी 5 वाजता उघडलेलं मंदिर दुपारी 1 वाजता बंद होतं आणि परत संध्याकाळी 4 वाजता उघडून रात्री 9 वाजता बंद होतं. काका, देवस्थानाचं पावित्र्य आपण कसं राखतो त्याच्याबद्दल थोडं जरा सांगा. कारण की आपले देव रुद्र आहेत, त्यांचे पावित्र्य कसं राखलं जातं, त्यासाठी आम्हाला कसे काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ते जरा सांगा. आता तुम्ही कसे घेता? आता आम्ही आमच्यापर्यंत पावित्र्य आम्ही सुचिरूप होतो, सगळं करतो. आम्ही जरी मंदिरातून बाहेर गेलो तरी तिथे बघा कोपऱ्यामध्ये गंगेचं पाणी ठेवलेलं आहे. ते तुळशीपत्र आहे. त्या तुळशीपत्रात पाणी अंगावर शिंपडण्यास आम्ही गाभाऱ्यात प्रवेश करत नाही. आणि पुजाऱ्यांच्या शिवाय पुजाऱ्यांव्यतिरिक्त बाहेरचा कोणी गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाही अशी आपल्या मंडळाची कमिटी ट्रस्टी आहे, त्यांचे असे आदेश आहेत. आणि तसं आपण जेवढं आमच्यापर्यंत जेवढं आम्ही पावित्र्य तेवढं पाळतो की ते आपल्याला चांगलं आहे. बरोबर. हां, जेणेकरून आणि बाहेरच्या भक्त मंडळ जे आपण सांगतो त्यांना ते पण तशा प्रकारे पावित्र्य पाळतात. की आता सोयरसूतक लोक पाळतात, कोणी येत नाही मंदिरामध्ये. हे प्रत्येक जण आपापल्या परीनं करतो सगळं. हे मी जर रोज मंदिरात येत असलो तरी मला आज सोयर आहे, सूतक आहे, तरी तो माणूस गेटवर पण नाही येणार. बरोबर. प्रत्येक जण पाळतो. तर तेच विचारतो आता की जर सुयर आलं तर आता भावकी ते एकच आहे, मग कसं काय ते त्यांचं नियोजन कसं काय करतात? भावकी एकच नाही, आमच्या भावक्यात 2 आहेत, वरणकर आणि वालेकर. हे दोन्ही वेगवेगळे परिवार आहेत. आमचे कुलदेवत वेगवेगळे आहेत. वरणकरांचे जे पूर्वीचे जे आता आहेत त्यांचे जे आजोबा होते ते आमच्या वडिलांचे मामा लागायचे. आम्ही एकत्र कुटुंब, दोन्ही आम्ही लहानाचे मोठे एकत्रच झालो, परंतु आमचे दोन्ही भिन्न आहेत परिवार. त्यामुळे आम्हाला तसा प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे सुटकामध्ये पूजा अल्टरनेट म्हणजे ते तुम्हाला मदत करतात, अडचण असेल ते करतात, त्यांना अडचण असेल आम्ही करतो. चालेल. तर काका, जरा आम्हाला वाघबाप्पाचं तुम्ही मागाशी बोला होता तर त्याचा जरा माहिती सांगितली तर बरं होईल. तुम्हाला काय अनुभव आला आहे तो? अनुभव म्हणजे असं आहे की पूर्वी इथे गावकीचा सप्ताह होता. दरवर्षी एकदा वर्षातून एकदा गावकी ग्रामस्थांचा सप्ताह या ठिकाणी व्हायचा. त्यावेळेस 7 दिवस संततधार असायची. म्हणजे एकदा सुरू केलं की 7 दिवस ती संततधार न थांबता कंटिन्यू चालू 7 दिवस असा. तर ती संततधार चालून आता गावकीने ठरवलं की अमुक दिवशी आपला सप्ताह दरवर्षाप्रमाणे चालू करायचा. तर आमचे वडील आमचे गवंडी काम करायचे, दिवसभर गवंडी काम करायचे. आणि इथे मंदिरामध्ये आम्ही लहान तेव्हा होतो, मी तेव्हा साधारण 6वी 7वीला असेल अंदाजे. त्यावेळेस आम्ही सर्व भाऊबंद इथं असायचो त्यांच्याबरोबर. आणि आमच्या वडिलांना असं एक दृष्टांत झाला की 7 दिवस मंदिराचा दरवाजा बंद करायचा नाही. आता मंदिराचा दरवाजा बंद करायचा हा त्यांना पण जरा असं वेगळं वाटलं की याची जबाबदारी आहे. रात्री संध्याकाळी आपण दिवा लागली मंदिर बंद करून आपण जात असो, पण 7 दिवस आता मंदिरात दरवाजा उघडं ठेवून सगळं हे सांभाळायचं वगैरे. तर मग मी बाबांनी आम्हाला सांगितलं की असं बंद नाही करायचं. कारण काही सांगितलं नाही बाकी सगळं काय. ओके, मला सांगितलं असं का,
नाही म्हणतो मग समजेल पण ते काय असेल ते बाप्पांचं असेल. ओके. म्हणजे पूर्वी जो जुना मंदिर इथे एक कठड असं लाकडी कठड होतं, इकडे कठडा होता, इकडे आम्ही झोपलेलं बाबा आणि मी त्यांच्याकडे मी असायचो. एकदा अभिषेक पात्र भरलं की 2 तास चालायचा तो बाबा दिवसभर काम करायचे. मग तुम्ही काय सांगायचं की मी बघतो वगैरे. पण ही जी अट होती मंदिरात दरवाजा उघडा, त्यामुळे त्याला माझ्या मला लहान असल्यामुळे थोडीशी भीती असायची की मंदिर उघडं आहे, समोर दरवाजा उघडा आहे वगैरे, हा उघडा घाबरचा, ते पण बंदिस्त होतं, असं उघडं होतं वगैरे. तर मी त्याच्या ह्याच्यामध्येच की असं का 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, 4थ्या दिवशी मला झोप तरी यायचीच नाही. लक्ष झालं दरवाजाकडेच असं झालं ही साक्षात वाघबाप्पांची स्वारी मंदिरात आणि दर्शन आला. आणि ह्या दर्शनानंतर मी घाबरलो. मी पहिल्यांदाच बघितलं होतं. त्या बाबाने आधी पण बघितलं, त्यांना काय तसं काय वेगळं नाही वाटलं. साक्षात दर्शनाला स्वारी आणि दर्शन केलं. गेले बाहेर गेल्यानंतर पाहिजे एक असा मोठा खड्डा पडला. ते दीपमाळ होते, त्या दीपमाळीच्या इथे जवळजवळ 2 ते 2.5 फूट खड्डा पडला. मग वडिलांनी विचारले आमच्या भाईना की तू बाहेर काय पाहिलेस का? नाही बोलतं नाही, हे बोलतं काय केलेलं आहे. पण हे दरवर्षी नवरात्रामध्ये ह्या प्रकार आहेत. आता आपलं संपूर्ण बंद. ते वाघबाप्पाचं तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते काहीतरी पहिले बंदस्त होतं, त्याला पण खून होती म्हणून ते कसं काय? हां, पूर्वी हा जुना मंदिर जो होता त्याला ते समोर अशी पितळीची गज होते. तर ही स्वारी ज्यावेळेस दर्शनाला बाप्पाच्या दर्शनाला यायचे ना, त्यांना आत जाण्याचा प्रयत्न करत होते. मग त्यांना ती गज चावून आतमध्ये जाता येते काय असं त्यांचा प्रयत्न होता. पण ते आत जाऊ शकले नाही, तर ते गज मजबूत होते. आणि ते जे चांगले गज आहेत तर आज सुद्धा भक्तांना आपण बघायला मिळेल की आपल्याकडे किंवा आहेत, आपण ठेवलेलं आहे असं. पण दाताची खूण आहे, दात लागले त्याच्यावरती. नमस्कार का? नमस्कार. तर आपण जेव्हा घट बसला जातो जेव्हा आपण बसलो होतो तेव्हा पूजा वगैरे कशी केली जाते आपण जरा सांग. घटस्थापना. आता या घटस्थापना दिवशी सकाळी आपण पहिल्यांदा अभिषेक करतो देवावरती. अभिषेक झाल्यानंतर मग आपल्या बाप्पा ॲक्च्युली 12:30 वाजता आरती झाली की बाप्पा घटस्थापना होते. पण तत्पूर्वी आपण नेहमीप्रमाणे पूजा करून ते आपण नारळ मांडतो, विडा मांडतो. आता नारळ विडा हे शक्तिदेवतेचं प्रतीक आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण हे शक्तिदेवतेचं प्रतीक आहे. या नवरात्रीमध्ये देवीची घटस्थापना होते. शक्तिदेवता आहे ती आणि शक्तीचं आपण पूजन करत असतो. त्यामुळे आपण तो विडा मांडतो, मानाचा विडा असतो, नारळ असतो आणि देवाच्या वरती एक माळ असते. आता ही माळ दर दिवशी असते. प्रत्येक पहिली माळ, दुसरी माळ, तिसरी माळ, चौथी माळ अशा 9 माळे आपल्या होतात. 10व्या दिवशी दसरा असतो. आता 10व्या दिवशी दसऱ्याच्या वेळेला आपण 12:30 वाजता आरती करतो. त्यावेळेस त्या माळा आपण उतरवतो, म्हणजे आपलं घट उठलं. आरती केलं की घट आपलं उठलं, म्हणजे नवरात्राचे 9 दिवस आपल्या आनंदाने अगदी छानपैकी पार पडतात. आणि एक नवीन उत्साह असा भक्तांमध्ये निर्माण होतो अशा वेळेस नवरात्रीमध्ये. बघा आता ठिकठिकाणी हे गरबे वगैरे खेळायचे पूर्वी, आता थोडंसं कमी झाले, पण आहे आता आपल्याकडे. समजा आता आपल्याकडे खेडोपाडीच होतं सगळं ते, पण आता थोडंसं ह्या कोरोनाच्या काळामुळे थोडंसं कमी झालेलं आहे. पण एक नवरात्रमध्ये एक तरुणामध्ये एक नवीन उत्साह, जोम असा येत असतो आणि शक्तीचा आशीर्वाद तर लाभतोच अगदी 100%. आणि आता आपलं जेव्हा पालखी निघते त्या दिवशी आपण काय करतो? पालखी निघताना पहिल्यांदा आपली पूजा वगैरे झालीच असते. 6:15 वाजता आपण आरती करतो, बाप्पाची आरती करतो 6:15 वाजता. 6:30 वाजता पोलिसांची सलामी होते, मानवंदना जिला म्हणतात, ती पोलिसांची मानवंदना दिली जाते. मानवंदनानंतर बाप्पाला आपण पालखीत बसवतो. त्याच्यामध्ये जवळ आमचा अर्धा तास जातो. आणि 7 वाजता आपण बरोबर इथून पालखी आपण उचलतो बाप्पाची. आणि ही पालखी उचलताना पहिला मान आपला आमच्या गवळी समाजाचा आहे. आता आपण जे दहावीर मंदिरात आरती घेतो दहावीर महाराजांची, त्यांचा क्रम कसा आहे आणि कसं काय हे सांगायचं. क्रम असा आहे, पहिल्यांदा गणपतीची आरती घेतो नेहमीप्रमाणे. 14 विद्या 64 कलांचे अधिपती श्री गणेशाला प्रथम आपण वंदन करतो. त्याप्रमाणे पहिली गणपतीची आरती घेतो, नंतर दहावीर महाराजांची आरती घेतो, नंतर शंकराची आरती घेतो. ते झाल्यानंतर पुढे आपण विठ्ठलाची आरती घेतो आणि नंतर देवीची आरती घेतो. आणि अशी एक प्रदक्षिण ती पूर्ण होते. देवीची आरती घेतल्यानंतर मग आपण घालीन लोटांगण घेतो. हे झाल्यानंतर आपण प्रार्थना घेतो.
हे दहावीरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. दहावीर महाराज की जय. नमस्कार मंडळी. तर आपल्या सोबत आता वरुणकर काका आहेत, ते दहावीर मंदिरातले पुजारी आहेत. तर ते आपल्याला आरती, दहावीर महाराजांची जी आरती होते ती आरती आपल्याला पूर्ण बोलून आणि त्याच्यामध्ये जो उल्लेख आहे तो निगडीत काय आहे तो आपल्याला ते आज सांगणार आहे. तर काका. भक्तापैकी देव वराठी आले, म्हशीच्या बोडाणी प्रगट झाले, म्हशीच्या दुधाने अंघोळ नाले, गवळ्या हाती देवा पाणी घेतात. जय देव जय देव जय जय दहावीरा, आरती ओवाळ तुझे कर्पूर गवळ. भक्ता येता संकट प्रगट झाले, 10 रुपये घेऊन अंगी गुलालाचे भूषण ल्याले, खडग उचलून युद्ध ते केले, दैत्य मर्दुनी भक्त रक्षिले. जय देव जय देव जय जय दहावीरा, आरती ओवाळ तुझे कर्पूर गवळ. तेव्हापासून दहावीर नाम अमर झाले, प्रति रविवारी भक्ताशी दिदले. जय देव जय देव जय जय दहावीरा, आरती ओवाळ तुझे कर्पूर गवळ. रोह्यावर येता संकट रोह्याशी आले, ठाई ठाई बंधू बैसवूनी आपण पश्चिमेशी ठाण मांडले. गाव संपूर्ण मधी घेतले, गावावरचे विघ्न पळवून लाविले. जय देव जय देव जय जय दहावीरा, आरती ओवाळ तुझे कर्पूर गवळ. अश्विन प्रतिपदे घटी बैसशी, सांज सकाळी होतशे आरती. 10 दिवस होतो सोहळा, भक्त मनोरथ पूर्ण तू केला. जय देव जय देव जय जय दहावीरा, आरती ओवाळ तुझे कर्पूर गवळा. 11व्या दिवशी पालखी मिरविशी, ठाई ठाई बंधूंना भेटी तू देशी. डिंग 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 संबळ वाजतो, संबळाच्या नादे अंबर गरजतो. अंबर गरजतात संचार करशी, स्वहस्ते देवा विभूती उधळशी, भक्तजनांचे रक्षण करशी. जय देव जय देव जय जय दहावीरा, आरती ओवाळ तुझे कर्पूर. आता ही जी आरती आहे याच्यामध्ये वराठी म्हणजे देव कसे आले, कुठून आले, मूळ स्थान कुठलं याचा उल्लेख. त्यानंतर ते रोह्यात कसे आले, रोह्यात कशासाठी आले, की ज्या वेळेला रोह्यामध्ये प्लेगचं वगैरे संकट आलं त्यावेळेला रोहेकर मंडळींनी ठरवलं की वेश बसून वगैरे घ्यायची, जो त्रास होता त्यातून आपले संकट दूर होत. त्यावेळेचं असं काय आपली जुनी लोक सांगतायत की ज्या वेळेला प्लेग या रोहामध्ये आला होता त्यावेळेला रोहाला त्याची कमीच झळ बसलेली आहे. अशा या सगळ्या भक्तांना पावणाऱ्या देवाचं पूर्णपणे या आरतीत वर्णन आलं का लक्षात. दसऱ्याचं आपण म्हणतो आता घटी देव बसतात ते सुद्धा वर्णन या आरतीत आहे. आणि त्यानंतर पालखीच्या दिवशी, दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा पालखी असते त्या दिवशी जे काय निळदेव कुलकर्णी यांच्या अंगामध्ये जे काय वारं ते वारं म्हणजे रोहेकर नागरिकांचं रक्षण करण्यासाठी, वर्षभराचं रक्षण करण्यासाठी जो अंगारा उघडतात दोन्ही वेशीवर, त्याचं सुद्धा वर्णन या आरतीमध्ये आले. नमस्कार काका. नमस्कार काका, थोडा आपला तुमचा परिचय करून द्या. मी नितीन पुंडलिक परब, उपाध्यक्ष दहावीर देवस्थान ट्रस्ट रोहा. दहावीर देवस्थानाचा गोंडल्यांचा परंपरा कशी आहे? आता हा 161वा दहावीर महाराजांचा नवरात्र उत्सव आहे. या नवरात्र उत्सव सुरू झाल्यापासून या गोंधळ्यांची परंपरा आहे. आणि हे गोंधळी 2-3 ठिकाणून येतात. लोणंदवरनं येतात, नंतर जेजुरीवरनं येतात, नंतर आता जे सध्याचे गोंधळी आहेत ते वीरचे आलेले आहेत. गोंधळी निरनिराळ्या ठिकाणून गोंधळी येत असतात. आणि हे गोंधळी जे आपली जी आदिशक्ती आहे कालिका माता दहावीर महाराज, आता बरेच ठिकाणी आपण बघितलं असेल तर देवीचे जागर होतो. त्यामुळे आपण दहावीर महाराज बसवतो आणि देवीचा जागर हा देवीच्या जागर असल्यामुळे गोंधळ्यांची ही परंपरा आतापर्यंत आपल्याला तशी जोपासली आहे, तशीच पुढे जोपासली जाणार. त्यामुळे ही गोंधळ्यांची परंपरा आतापर्यंत चालू आहे. ते येतात, त्याबरोबर काही कोल्हाटी समाजाची लोक पण येत असतात. तर आता तुम्ही बोललात ते कोल्हाटी समाजाचे पण येत असतात, तर त्यांचं थोडंसं काय माहिती भेटेल? कोल्हाटी समाज हा आपल्याला माहिती असेल, हे जास्ती करून खेळ करणारे, फण्या विकणारे, सुया विकणारे, नंतर तमाशात काम करणारे असा कोल्हाटी समाज आहे. पण यांची फार मोठी दहावीर देवावर श्रद्धा आहे.
गेली अनेक वर्ष ते पहिले पायी चालत यायचे. लोणंदवरनं असतील, जेजुरीवरनं असतील, वीरवरनं असतील, अशा बऱ्याच ठिकाणून ते लोक कोल्हाटी समाज इकडे येत असतात. आणि येत असताना ते प्रत्येक गावोगाव चालत यायचे, प्रत्येक ठिकाणी व्यवसाय करायचे, कसरतीचे खेळ करायचे आणि अशा अनेक गोष्टी करत करत ते रोह्याला यायचे. ते जवळजवळ 2 महिने चालत रोह्यामध्ये यायचे आणि मग 2 महिन्यांनी आले की दसऱ्याला इथे त्यांचं आपलं दर्शन घ्यायचं दहावीर महाराजांचं. आणि त्यांचा मुख्य जो कार्यक्रम असतो दर 3 वर्षांनी तो माघी पौर्णिमेला असतो. आणि माघी पौर्णिमेला हा जो त्यांचा उत्सव असतो ते संपूर्ण त्यांची कुटुंब रोह्यात येत असतात. सगळे देवारे घेऊन येत असतात. ते जोपर्यंत दहावीर महाराजांचा काळा पडत नाही तोपर्यंत ते इथनं जात नाही. किती दिवस लागले चालतील, 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, तरी ते कोल्हाटी समाज या इथे राहत असतो. त्याच्यामध्ये कोल्हाटी समाजांची एक विशेष बाब म्हणजे त्यांची फार मोठी श्रद्धा आहे. आणि इथून मग ते परत रेवदंड्याला जातात. रेवदंड्याला समुद्र स्नान करतात त्यांच्या देवांना. तिथे म्हसोबाला ते त्या ठिकाणी काळा लावतात आणि म्हसोबानी काळा दिल्यानंतर मग ते परत आपापल्या मार्गी जातात. आता ह्या ठिकाणी कोल्हाटी समाज फार सुधारलेला आहे आणि कोल्हाटी समाजात आता खूप मोठी म्हणजे लोक झालेले आहेत. काही तहसीलदार आहेत, काही प्रांत अधिकारी आहेत, पण सगळे येऊन ते देवळाच्या बाजूला ज्या वस्ती आहेत तिथे रावट्या टाकून किंवा झोपड्या टाकून त्या तिकडे राहत असतात. आणि ते कधीही हॉटेलमध्ये किंवा कुठेही दुसऱ्या अशा घरात राहायला जात नाही. ही त्यांची परंपरेचं मोठं त्यातलं वैशिष्ट्य आहे. ओके काका, धन्यवाद. काका, दहावीर मंदिराचा जो ट्रस्ट आहे त्याच्या कधी स्थापना झाली आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. आपण बघायला गेलं तर दहावीर महाराजांचा ट्रस्ट हा सर्वात जुना रोह्यातला ट्रस्ट असावा, कारण 1953 साली या ट्रस्टची स्थापना झाली. आता या ट्रस्टचं स्वरूप थोडं आपण बदललंय, सर्व व्यापक केले. वास्तविक हा देशमुख कुटुंबाचा हा कौटुंबिक ट्रस्ट आहे. पण त्यांना असं वाटलं की आपणच हा उत्सव करतो किंवा आपण एवढा मोठा हा उत्सव एकटे करू शकणार नाही, या दृष्टीने मग त्यांनी संपूर्ण गावकऱ्यांना सामील करून घेतलं. साधारण 2008 साली ह्या ट्रस्टचा विस्तार केला आणि त्या विस्तारामध्ये स्वतः देशमुख कुटुंबीय आहेत, मोरे कुटुंबीय आहेत, त्या देवस्थानशी जे संबंधित जी कुटुंब होती ते आहेत. आणि त्याशिवाय रोह्यातले वेगवेगळे जे विभाग आहेत त्यांना पण ह्यात सामील करून घेतलेलं आहे. साधारण रोह्याचे 16 विभाग जर केले त्यात मुख्य 4 आळ्या आल्या, मोरेआळी आली, अंधारआळी, धनगरआळी आणि लमखाडी. ह्या आळ्यांचे प्रत्येकी 2 आणि प्रत्येक विभागातनं 1 असे 20 जण जवळजवळ या ट्रस्टवर गावकरी म्हणून. त्यांची एक प्रहर व्यवस्था आहे. प्रहर व्यवस्थेमध्ये ते जातीवर आधारित पण आहेत आणि विभागावर आधारित पण आहेत. तर असा हा ट्रस्ट आता जवळजवळ 35 जणांचा झालेला आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की आपण ह्याच्यामध्ये पदसिद्ध म्हणून नगराध्यक्ष आहेत. आपल्या ह्या विभागाचे जे आमदार आहेत, म्हणजे आत्ता जर बोलायचं झालं तर कुमारी अदितीताई ह्या पण या ट्रस्टवर आहेत. तर हे सगळं ट्रस्टचं हे स्वरूप सगळ्यांना मिळून इथे हातभार लावता यावा, श्री दहावीर महाराजांच्या ह्याला आपलं थोडंसं का होईना योगदान राहावं, या भावनेतून प्रत्येकजण या ट्रस्टमध्ये काम करत असतो. या ट्रस्टचं एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की याचं ऑडिट होतं त्यावेळी स्वतः ऑडिटर म्हणतात की इथे आपल्याला असे वायफळ खर्च करत नाही आपण. हे दहावीर महाराजांच्या उत्सवाला लागणारं असेल ते, पण ह्यात कुठेही प्रवास खर्च नसतो, मीटिंग खर्च नसतो. हे स्वतः जे आमचे ऑडिटर आहेत त्यांनी ही गोष्ट कौतुकाने त्याची नमूद केलेली आहे की आम्ही ट्रस्ट बघतो पण त्याच्यात वायफळ खर्च भरपूर असतात. असा हा ट्रस्ट श्री दहावीर महाराजांचा आहे. तर काका, गावाची संस्कृती आणि परंपरा ही दहावीर महाराजांसोबत कशी जोडली गेली याच्याबद्दल जरा सांगा. श्री दहावीर महाराजांचं ग्रामदैवत म्हणून ज्यावेळी रोह्यात स्वीकार केला गेला त्यावेळी सर्वात प्रथम कुठली काही गोष्ट असेल तर ती दहावीर देवस्थानात केली जाते. म्हणजे जो रोहेकर आहे, जो दहावीर महाराजांचा भक्त आहे, सर्वात पहिली गुढी कुठे उभारायची तर श्री दहावीर महाराजांच्या देवळावर उभारायची आणि मग संपूर्ण गावातल्या गुढ्या उभारल्या जातात. दिवाळीला आपला जो फराळ केला जातो तो फराळ नैवेद्य म्हणून पहिला दहावीर महाराजांना आणून दाखवायचा आणि मग सगळ्यांनी तो दिवाळीचा फराळ खायचा.
ही अजूनही प्रथा आहे. आपल्या ज्या मुख्य गावक्या आहेत त्या गावक्या साधारण चैत्रामध्ये जत्रा करतात. तर त्या जत्रा केल्यानंतर इथं जो चाफा आहे त्या चाफ्याला येऊन ते झेंडा लावतात. म्हणजे त्या काळीची ती जत्रा झाली. सांस्कृतिक म्हणाल तर त्याच्यामध्ये असं असतं की आपल्या घरी कोणाचं लग्न कार्य असेल तर सगळ्यात पहिली पत्रिका आपण श्री धावीर महाराजांना अर्पण करतो, त्यांना अवतान देतो आणि त्यांना सांगतो की हे सगळं मोठा विधी आहे, लग्नविधी, तू निर्विघ्नपणे पार पडू दे आणि तुझे आशीर्वाद असू दे. लहान मूल जन्माला आलं की पहिल्या काही दिवसामध्ये त्याला इथं आणलं जातं दर्शनासाठी. त्याला धावीर महाराजांच्या पुढ्यात ठेवलं जातं आणि त्याला धावीर महाराजांचे आशीर्वाद त्यामुळे मिळतात. त्यामुळे जो रोहेकर असेल तो प्रत्येक जण असेल, मी असेल, माझे वडील असतील, तुम्ही असाल, तुमचे, प्रत्येकाला आपल्याला तिथे ठेवलेलं आहे. त्यामुळे आपली मनबुद्धी शाबूत राहते, आपल्याला शारीरिक आरोग्य मिळतं. ही सर्व रोहेकरांची भावना आहे, श्रद्धा आहे. धन्यवाद. सगळ्यांना नवरात्री आणि धावीर देवस्थान धावीर महाराज पालखीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आपल्या सर्वांना माहितीच आहे की श्री धावीर महाराजांचं आपल्या रोहा गावी जे आगमन झालं त्यांच्या श्रद्धेने आणि त्यांच्यावर धावीर महाराजांची जी निस्सीम अशी कृपा होती ती बळवंतराव मोरेंचे वंशज सन्माननीय विजयराव महादेवराव मोरे हे आज आपल्यासमोर आहेत, आपल्यासोबत आहेत. नवरात्रोत्सवामध्येच नाही तर संपूर्ण वर्षभर त्यांचा खूप सहकार्य असतं. त्याचबरोबर ते विश्वस्त सुद्धा आहेत धावीर देवस्थान ट्रस्टवर. त्यांची खूप मदत होत असते आणि त्यांचा सहभाग हा असतोच. तर त्यांची आपण ओळख करून घेऊया. नमस्कार, मी विजय महादेवराव मोरे, धावीर मंदिरावर ट्रस्टी आहे आणि माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी धावीर महाराजांची सेवा करत असतो. आणि या धावीर नवरात्र उत्सव आणि धावीर महाराज पालखीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.